श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। ज्यांना मानाचं वंदन करून आज क्रांती दिन, खरं तर ज्या हुतात्म्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं त्या सर्वांना अभिवादन करतो। आमचा परममित्र असणारा पिंपवडी गावचा उपसरपंच मयूर पवार याला भावपूर्ण आदरांजली अर्पण करत असताना खरं तर आजचा आदिवासी दिन, आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत असताना आज आपण निवडलेला दिवस म्हणजे क्रांती दिन। या क्रांती दिनी खऱ्या अर्थाने ज्यांनी हुतात्म्यांनी एक क्रांतीची मशाल पेटवून आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण खऱ्या अर्थाने ही क्रांतीची मशाल पेटवून खऱ्या अर्थाने ही रेल्वे, पुणे नाशिक रेल्वे आपल्या भागातून झाली पाहिजे, यासाठी हे आंदोलन आज इथं उभारलेलं आहे। आणि त्याला उपस्थित आपल्या सर्वांना प्रथमचा मी सर्वांच्या वतीने धन्यवाद देत असताना खरं तर पावसामुळे थोडासा विलंब झाला जरी असला तरी खूप सारी मंडळी, मग शेतकरी असतील, तरुण वर्ग असेल, आपण सर्व खरं तर याच्यात इथं जमलात। आपल्या सर्वांना धन्यवाद देत असताना माझ्या आधी जीवनशेठ असतील, सागर भाऊ असतील, मी बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की रेल्वेची आपल्याला खरं तर गरज काय आहे। कारण आपला जो भाग आहे तो आपल्या भागामध्ये MIDC होऊ शकत नाही आणि त्यामुळे खरं तर कोणताही उद्योगधंदा इथं उभा राहू शकत नाही। त्यामुळे खऱ्या अर्थाने जर ही रेल्वे झाली तर आपला शेतकरी वर्ग असेल, तो आपला सर्व शेतीमाल असेल, दूध असेल, हा सर्व विक्री करण्यासाठी खऱ्या अर्थाने रेल्वे जर झाली तर पुण्यासारख्या ठिकाणी जायला आपल्याला 1 ते 1.5 तासाचा फक्त टाइम लागणार आणि त्यामुळे आपले सर्व शेतकरी खरं तर आपला माल शहरासारख्या ठिकाणी विकू शकतात। खऱ्या अर्थाने उत्पन्नाचा मार्ग शेतकऱ्यांसाठी निर्माण होऊ शकतो। आपले जे विद्यार्थी आहेत ते आज आपण पाहतो की पुण्याला जाऊन हॉस्टेल घ्यायचं, तिथे मेस असेल, हा सर्व खर्च खरं आपल्यासारख्या गोरगरीब जनतेला तो परवडत नाही। आणि जर रेल्वे झाली तर हे विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने पुण्यासारख्या ठिकाणी जाऊ शकतात, नाशिक सारख्या ठिकाणी जाऊ शकतात। त्यामुळे रेल्वे आपल्याला किती गरजेची आहे ते आपल्या सर्वांना खरं तर आपण सर्वांनी याची नोंद घेतली पाहिजे। आणि माझ्याशी बऱ्याच जणांनी सांगितलंय की भविष्यामध्ये जर ही रेल्वे इथून गेली नाही तर भविष्याची पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही। त्यासाठी खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी आजचं आंदोलन क्रांती दिन असल्यामुळे आपण अहिंसेच्या मार्गाने घेतलंय, परंतु आपल्याला सुभाषचंद्र बोस सुद्धा माहिती आहे तर पुढचं आंदोलन हिंसेच्या मार्गाने होऊ नये याची जबाबदारी, जर ते झालं तर याची पूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थाने सरकारची राहील। त्यामुळे माझी सरकारकडे विनंती राहील, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, की आमची जी मागणी आहे सरळ मार्गे रेल्वे पुण्यापासून तर चाकण असेल, खेड असेल, मंतर असेल, आळेफाटा, नारायणगाव, तशीच वाया संगमेर अशी नाशिकला तर ती रेल्वे जाऊ आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने सरकारने आमची दखल घ्यावी ही खरं तर माझी सरकारकडे विनंती राहील। मी पुन्हा एकदा जमलेल्या संपूर्ण मागणी जनतेच्या वतीने सरकारकडे आग्रही मागणी करतो की रेल्वे या मार्गाने जर गेली तर अतिशय आपल्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये एक आपुलकीची भावना राहील, परंतु आपण जर त्यामध्ये अडथळा आणला तर पुढचं आंदोलन हे हिंसक प्रकाराने होण्यास पूर्णतः जबाबदार सरकार राहील। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।